माझं काही झालं तरी माझा शेवटचा श्वास मी या गावातच घेईन. माझी तिरडी निघेल तर माझ्याच घरून निघेल आणि मला अग्नी माझे आहोज देतील. अरे काय बडबड काय ऐकताय तिची? घेऊ दे तिला शेवटचा श्वास. आणा तो पेंडा आणि असा समोर ठेवा, समोर लावा. सखू अवस्थेला जसं आपण बुजगावणं जाळतो ना, तसं या सखूला जाळायचं. भास्कर बुवा, पाटील असं करू नका. अरे काय करताय तुम्ही? बाबाजी महाराजांचा कोप झाला तर भारी पडेल आपल्याला. तुम्ही कितीही बडबड करा, सखू अवस्था बुजगावणं तयार होतं की नाही बघा. बाबाजी महाराज, कुठे आहात तुम्ही? कुठे आहात तुम्ही? हो लवकर या, नाहीतर अनर्थ होईल. हो बस सोडू नका तिला. अरे मोठं मडकं आणा, हा हंडा मोठा आहे. धर. विठुराय, माझं काय व्हायचं ते तुझ्या मर्जीने हो. मला तार किंवा मार, पण माझ्याशी असं वागणाऱ्या लोकांचं मला वाईट वाटतं रे. ते काय करताय त्याचा अर्थही त्यांना ठाऊक नाही. त्यांना शिक्षा देऊ नकोसा विठुराय, त्यांना क्षमा कर. काय विठोबाशी संवाद चालू आहे की काय? हे बावळट, तुझा तो विठोबा काहीही करणार नाही. अगं साक्षात मृत्यू समोर दिसत असताना विठ्ठल विठ्ठल काय करतेस? त्यापेक्षा झिंगरोबाचं नाव घे, जीव तरी वाचेल. भास्कर काका, माझ्या जीवात विठुराय आहे आणि विठुरायात माझा जीव आहे. या दोन गोष्टी वेगळ्या होऊ शकतील का? जिवंतपणीच काय, मेल्यावर सुद्धा माझ्या मुखी माझ्या सख्याचं, माझ्या परमप्रिय विठुरायाचंच नाव असेल. बघा पाटील बघा, समोर मरण दिसतंय तरी टाटा कायम आहे. विठुरायाचंच नाव घेते, ऐकता ना? विठ्ठलाचं नाव घेईन म्हणतेस? अरे मडकं आणा मोठं. मनोरमाबाई, बाबाजी महाराजांनी हे ऐकलं असतं ना तर जागीच भस्म करून टाकलं असतं. आता निशंकपणे जाळा हिला. विठुराया, भास्कर बुवा, परत सांगते तुम्हाला, अति होतंय हा तुमचं. पाटील आवरा या ना. विठुराया, विठुराया, विठुराया. अरे थांबा थांबा थांबा. अरे बुजगावणं छान दिसतंय, पण सखू मरताना तिच्या वेदना आपल्याला दिसत नाहीयेत. हे मडकं तर डोक्यावर हवंच ना, पण चेहरा पण दिसायला हवा. त्याशिवाय कशी येणार मज्जा? बरोबर आहे. आता करतो बघा कशी मजा येईल.
आता आग लावा. अरे बघा, अजून ती विठ्ठल विठ्ठल करते, आपल्या झिंगोरोबाचा अपमान करते ती. हिला जर जाळलं नाही ना तर अनर्थ होईल. या गावावर संकट, विघ्न, रोगराई, वाईट शक्ती घाला घालतील आणि या सखूच्या दहनाने ते सगळं नष्ट होईल. अरे जाळून टाका हिला. ऐका ऐका, असंच करू नका. मला सोडा, असं करू नका. ऐका माझं. बाबाजी महाराज, बाबाजी महाराज. अरे बाजा, त्या पेंड्यावर शेण आणि पाणी पडलंय, त्यामुळे आग भडकत नाहीये. तेल होता तेल. भास्कर बुवा, हे थांबवा सगळं. बाबाजी महाराज तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही, कधीच क्षमा करणार नाही.